नमस्कार मित्रांनो, तुमचा मराठी हब या चॅनलमध्ये स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलवर बघला की नाही, आपण या व्हिडिओमध्ये राशन कार्डवर तुम्ही किती ट्रान्झॅक्शन केले, या महिन्याचं तुम्हाला राशन भेटलं की नाही, आणि मागच्या किती महिन्यापासून आणि किती वर्षापासून तुम्हाला राशन भेटत आहे, तसे पूर्ण आपण ट्रान्झॅक्शन काढू शकते. ते कसे काढू शकते आज आपण शिकणार आहोत. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला आपण बघूया. यासाठी तुम्हाला पहिले कोणतं पण ब्राउझर ओपन करावं लागणार आहे. ठीक आहे, तर मोबाईलमध्येच केलं तरी मोबाईलमध्ये पण प्रोसेस होते, तुम्ही लॅपटॉपमध्ये केलं तरी लॅपटॉपमध्ये पण प्रोसेस होते. ठीक आहे, तर मी बघा मोबाईलमध्ये मी माझं क्रोम ब्राउझर ओपन करतो. बघा क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे AEPDS महाराष्ट्र. ठीक आहे, AEPDS महाराष्ट्र. बघा हे बघा याचं लॉंग फॉर्म आहे आधार इनेबल पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. AEPDSचा लॉंग फॉर्म आहे आधार इनेबल पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ठीक आहे, ते आपली पहिलीच वेबसाईट येणार आहे, त्याला क्लिक करायचं. बघा क्लिक केल्यानंतर बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे आपल्या फूड डिस्ट्रीब्युशन. बघा आधार इनेबल पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बघा वर आहे. ठीक आहे, याच्यानंतर आल्यानंतर बघा इथं की नाही वेगवेगळे बघा मेनू आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे RC डिटेल्स. RC डिटेल्समध्ये सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं तुम्ही एक नाही बघा या महिन्याचं तुम्हाला राशन भेटला की तुम्ही बघू शकता, आणि इयर पण 2024. ठीक आहे, मी याच महिन्याचा बघतो एप्रिल 2024चा, म्हणजे आम्हाला राशन भेटलं की नाही त्यासाठी तुम्हाला RC नंबर टाकावे लागेल. ठीक आहे, RC नंबर चेक करण्यासाठी ठीक आहे तुम्हाला तुमचा RC नंबर जर माहीत नसेल तर नाही तुम्हाला एक ते पण मी तुम्हाला सांगतो, एक तुमचा प्ले स्टोरवर ॲप आहे मेरा राशन. ठीक आहे, बघा जर तुम्हाला तुमचा RC नंबर माहीत नसेल तर आहे ना प्ले स्टोरवर ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचा मेरा राशन म्हणून. प्ले स्टोर गेल्यानंतर नाहीतर माझा व्हिडिओ आहे ते तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे, मेरा राशन तुम्हाला इन्स्टॉल करावे लागेल. ठीक आहे, बघा मी मेरा राशन इन्स्टॉल आहे माझ्याजवळ, मी ओपन करून तुम्हाला RC नंबर तुम्ही कसं हे करू शकता ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बघा RC नंबर काढण्यासाठी आधार सीडिंगवर क्लिक करायचं. आधार सीडिंग केल्यानंतर बघा इथं आधार नंबर टाकायचं. तुमच्या फॅमिलीला कोणाचा जरी टाकले तरी चालेल, नाही तर हिटचा टाकलं तरी चालेल, पण ते लिंक असायला पाहिजेत. आधार नंबर म्हणजे ॲक्टिव्ह असायला पाहिजे, तेव्हाच आहे ना तुमचा RC नंबर दिसते. ठीक आहे, इथं बघा माझाच आधार नंबर टाकून मी चेक करतो. सबमिट केल्यानंतर बघा आधार टाकून बघा इथं RC नंबर आहे, बघा कार्ड नंबर हा आहे. ठीक आहे, असं करून तुम्ही चेक करू शकता. बघा RC नंबर मी आता टाकतो, आता मला मिळालेला. ठीक आहे, तुम्हाला जर माहीत नसेल तर ही प्रोसिजर वापरू शकता, जर माहीत असेल तर सरळ RC नंबर टाकायचं. बघा मी आता टाकतो RC नंबर. बघा टाकल्यानंतर बघा आता सबमिटवर क्लिक करायचं. बघा सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा लगेच सगळी माहिती आली. बघा इथं बघा आमचं बघा हे बघा एप्रिलचं तुम्हाला दाखवतो. बघा खाली बघा एप्रिल मेंबरचं इथं नाव देऊन आहे, अवेल FES मंथ एप्रिल इयर 2024 आणि अवेल डेट, आणि बायो नाही नाही ते हे झालं, आणि एक नाही ट्रान्झॅक्शन सक्सेस झाला. बघा 8 किलो मला आम्हाला धान्य भेटलं आणि 12 किलो राईस भेटलं. ठीक आहे, अशा प्रकारे बघा तुम्ही कोणतं पण हे करू शकता. बघा मी आता दुसऱ्या महिन्यातला सर्च. ठीक आहे, 2023चा करतो मी आणि सबमिट बटनावर क्लिक करतो. बघा 2023चं पण आपल्याला इथं दिसत आहे. बघा मार्च 2023 अवेल बघा सक्सेस, इथं सक्सेस ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, बघा फॅमिली मेंबरचे नाव वगैरे ॲक्टिव्ह आहेत सगळेजण. ठीक आहे, सी डेट पण आहे सगळे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही आहे ना तुमचं म्हणजे तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये किती धान्य मिळाला आणि मिळालं की नाही त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. ठीक आहे, जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला आणि काही तर नॉलेज भेटला व्हिडिओ असेल